आपल्यासोबत भाजप खासदार अनिल बोंडे आहेत। अनिलजी, हलाल मटन आणि मल्हार मटन हा एक जो स्पर्धा सुरू झाली आणि आता मुद्दा जो आहे तो हलाल सर्टिफिकेशनपर्यंतही जात आहे। नेमकं आपल्या पक्षाची आणि आपली भूमिका काय? हलाल हे अनेक वर्षापासून हलाल मटन, हलाल चिकन हे आपण ऐकतोय। हलाल म्हणजे रक्तवाहिनी कापतात, रक्त जाऊ देतात, प्राण्याला तडफडू देतात आणि मग त्याला कापून त्याचं मटण असतं, त्याला हलाल मटन म्हणतात। परंतु जे हिंदू मांसाहार करतात ते अशा पद्धतीचं मटण कधीच खात नाही। ते ताबडतोब एक झटका मारून त्या प्राण्याचे हाल न करता त्याला मारून त्याचं जे मटण असतं त्याला झटका मटण आपण म्हणतो आणि ते सगळीकडे मिळतं आणि त्याचं सर्टिफिकेशन व्हायला पाहिजे। हे जे आता समोर आलं, ज्याला मल्हार मटण म्हटलं जातं, तर काहीच हरकत नाही। जे हिंदू खाटीक आहे, अनेक मोठ्या प्रमाणात हिंदू खाटीक आहे, तर त्या हिंदू खाटिकांना चांगल्या ठिकाणी थांबवता येईल। त्यांचे मटणाचे शॉप राहतील, फिशचे शॉप राहतील किंवा चिकनचे शॉप राहतील, हायजिनिक चांगलं राहील, इन्स्पेक्शन करता येईल आणि जे मांसाहारी आहे त्यांना खात्रीलायक मटणसुद्धा प्राप्त होऊ शकेल। परंतु हलाल सर्टिफिकेशन जे आहे ते मोठं गौडबंगाल आहे। एक हलालची सर्टिफिकेशन करणारी बॉडी आहे। मुस्लिम कंट्रीज इम्पोर्ट करताना हलाल सर्टिफिकेशन पाहतात असं म्हटलं जातं आणि सगळ्या पदार्थाचं हलाल सर्टिफिकेशनसाठी पैसे जमा करतात। हे पैसे कुठे जातात, कशासाठी वापरले जातात हे मात्र कोणाला माहीत नाही। आणि हे हलाल सर्टिफिकेशनचं, हलालचं आम्ही का खावं? आम्ही खाऊ FSSAI असलेलं सरकारचं, आम्ही खाऊ ISI मार्क असलेलं। आमचा विश्वास सरकारचं सर्टिफिकेशन जे आहे त्यावर राहील किंवा मग द्यायचंच असलं तर एक सेपरेट बॉडी तयार करून निश्चितपणे त्याचं सर्टिफिकेशन हिंदूसाठी की त्यामध्ये काही मिक्सचर केल्या जातं का ते करणं आवश्यक आहे। आणि त्याच्यामुळं पहिलं पाऊल जर मल्हारच्या माध्यमातून टाकलं गेलं तर ते चांगलं राहील असं मला वाटतं। हलाल सर्टिफिकेशन सोबत अनेक वस्तू जे आहेत ते सध्या बाजारात विकल्या जातात। आपल्याला शंका आहे त्याबद्दल? काही शक आहेत, म्हणजे साशंक आहात आपण? नाही, हलाल सर्टिफिकेशन कशामध्ये? कॉस्मेटिकमध्ये पण आहे, फार्मास्युटिकलमध्ये पण आहे। हलाल म्हणजे धान्य वगैरेमध्ये तर हलाल सर्टिफिकेशन आहेच। नॉनव्हेजमध्ये, भाज्यामध्ये, फळामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये हलाल सर्टिफिकेशन आहे। म्हणजे सर्टिफिकेट घ्यायसाठी पैसे द्यायचे, ठीक आहे। ज्या कंपन्यांना एक्सपोर्ट करायचं असेल, ज्या कंपन्यांना मुस्लिम देशामध्ये पाठवायचं असेल, त्यांना आवश्यक असेल तेवढ्यासाठी घेतील। परंतु पूर्ण भारतामध्ये 80% हिंदू राहतो, त्याला काय गरज आहे हलाल सर्टिफिकेशनची? आणि म्हणून माझंही आव्हान राहील की प्रत्येकाने आपलं FSSAI आहे का, ISI मार्क आहे का ते पाहावं, एक मार्क आहे का ते पाहावं। शासनाच्या ज्या क्वालिटी नॉर्म्स आहे त्या असल्या तरी इनफ आहे, हलाल सर्टिफिकेशनच्या पाठीमागं लागू नये। आणि हलाल ज्यावर असेल त्या कंपन्याच्या प्रॉडक्टवर निश्चितपणे हिंदूंनी बहिष्कार केला तर जेवढा पैसा आपल्या माध्यमातून त्या हलाल कमिटीला जातो आहे त्याचा दुरुपयोग तरी होणार नाही। आपल्याला वाटतंय दुरुपयोग होत आहे? आपण म्हणताय तो पैसा कुठं जात आहे काहीच माहीत नाही, काही गौडबंगाल वाटतंय त्याच्यात? नाही, निश्चितपणे त्याचा शोधच घेतला पाहिजे, कारण की हा हलालचा पैसा जातो कुठे? हलालच्या पैशाच्या माध्यमातून कधी कोरोनासाठी, PM केअर फंडसाठी किंवा CMRFसाठी हा पैसा वापरला जातो का? ज्याप्रमाणे मंदिराचं सरकारने ताब्यात घेतलेले जे मंदिर आहेत त्या मंदिराचा पैसा हॉस्पिटलसाठी वापरला जातो, तसा हलालचा पैसा वापरला जातो का? तोही पण जाहीर झाला पाहिजे। चौकशीची मागणी करणार? नाही, निश्चितपणे त्याचा शोध घेतलाच पाहिजे आणि मी त्या संदर्भात लिहिलंच। तर हलाल सर्टिफिकेशन असलेले जे पदार्थ आहेत त्याबद्दल चौकशीची मागणी जी आहे ते भाजप खासदार अनिल बोंडे करतायत। आणि बाजारात, खास करून भारतात ज्या ठिकाणी बहुसंख्यक हिंदू आहेत त्या बाजारांमध्ये हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तू का विकल्या जातात? इस्लामिक राष्ट्रांमध्ये निर्यात करायचं असेल तर निर्यातीसाठी हलाल सर्टिफिकेशन घ्यावं, मात्र भारतात विक्री करताना तो सर्टिफिकेशन का घेतला जातो? कोणत्या खाजगी कंपन्या तो सर्टिफिकेशन देतात याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।